नमस्कार सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बहारदार कार्यक्रम आज ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आहा बरं का, जगात दोन प्रकारची माणसे असतात असं म्हणतात, एक आशावादी एक निराशावादी. निराशावादी माणूस काय करतो तर जमिनीकडे पाहून चालतो. आशावादी माणूस नेहमी आकाशाकडे नेहमी पुढे पाहून चालतो. निराशावादी माणूस काय करतो तर मागे वळतो. मागे वळतो यासाठी कारण तो शरण जातो. पण आशावादी माणूस नेहमी मागे वळतो, मागे जातो यासाठी की पुन्हा एकदा उत्तुंग झेप घेण्यासाठी. आणि ती झेप या कार्यक्रमात प्रत्येक जण घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी अपेक्षांच्या क्षितिजाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक स्पर्धक. असे स्पर्धक मित्र, स्पर्धक संघ, 7 संघ इथे उपस्थित आहेत. पण त्या क्षितिजाकडे, त्या क्षितिजावरच डोळे लावून बसलेले आमचे चाणाक्ष परीक्षक सुद्धा इथे हजर आहेत. त्यांचं स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि लावण्यवती मुग्धा गोडसे यांचं. असं म्हणतात की स्वयंपाक करणारी व्यक्ती आणि शास्त्रज्ञ एकसारखेच. शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावतात, त्याचप्रमाणे स्वयंपाक करणारी व्यक्ती जी असते ती काय करते तर नवनवीन चवीचा शोध लावत असते. खरं तर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियाच असतात. आणि शास्त्रज्ञ कसं स्वतःचे प्रयोग जे असतात आधी उंदरांवर करून पाहतात, त्याचप्रमाणे गृहिणी ज्या असतात ना त्या काय करतात की स्वतःचे जे खाद्यपदार्थांवरचे प्रयोग असतात ते नवऱ्यांवर करून पाहतात. म्हणजे ते काय करतात की त्यांना चाखायला देतात आणि जर जरा बरं झालेलं असेल तर मग इतर मैत्रिणींना आपल्या बोलवतात आणि मग खायला प्यायला घालतात. खरं तर स्त्रियांचा वावर जास्त असतो किचनमध्ये, पुरुषांचा फार नसतो. पण जर पुरुष किचनमध्ये गेले तर त्यांचाही हात कुणी धरू शकत नाही. लक्षात ठेवा, काही पुरुष येत आहेत आणि किचनमध्ये जात आहेत पण करणार आहेत वेगळंच, वेगळा शोध लावतात. काय आहे तो शोध पाहूया. नाव घेतल्यावर तुम्हाला कळेल कोण आहे ते. सचिन भांगरे आणि सहकारी मुंबईहून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अरे तुम्हाला माहितीये का आज आपल्याकडे नवीन शेफ येणार आहे. तो पण माहितीये कुठचा? कुठचा? अरे चायनीज शेफ इकडे येणार आहे. अरे आला तो आला. या सर या सर लवकर या सर. वेळ होतोय फार. या वा वा वा. नमस्कार सर. इश्क्या. अरे वा, हे छान आहे. वा नमस्कार सर. सर आज इकडे मिक्स व्हेज बनवण्याचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही आम्हाला थोडीशी मदत कराल का? परत इश्क्या. अरे वा परत इश्क्या. वा तर आपण सुरुवात करूया सर. हां सर तुम्ही घ्या ना सर. चायनीज इंडियन. अरे वा.
अरे मिक्स व्हेजिटेबल कुठे गेलं तुम्ही? काय करताय? अशोक मिशिंग वडील तुझी गप्प सांडपणा करू नकोस. वाट लावून टाकली सगळी. अरे वा भाई लोक, आज म्हणजे तुम्ही मनावर घेतलेलं आहे. सर काय बोलले होते ते तोडा फोडी. हा, शेफ बनवला तर शेफारून गेले सगळे. हा, कसला केलाय तुम्ही आयटम. ते आणि चायनीज येतं का रे तुला? मराठी चायनीज. मराठी चायनीज कुठे आहे तुमची गाडी? दादरला का स्टेशनच्या बाहेर? ठाण्याला. ठाण्याला? ठाणा ईस्ट का वेस्ट? वेस्टला. वेस्टला आहे. लग्न झालंय का तुमचं? नाही ना अजून. नाही झालं? नाही अजून. कोण तुम्हाला मुलगी दिलो? आता बघावं लागेल आम्हाला कोणतरी चायनीज मराठी. काय बघा मिशी केवढी आहे त्यांची. हा, छान आहे राव मिशी तुमची. मुग्धा, कशी वाटली तुला ही सगळी चायनीजची तयारी? आणि छान वाटली खूप. एक वेगळी कल्पना होती. आणि परत तुम्ही तुमचं स्किल खूप छान रीतीने दाखवलेलं आहे. ग्लास वगैरेचे आवाज खूप छान, आणि वरचे ते फ्राईंग पॅन जे तू वाजवत होतास ते खूप छान वाटलं. एक छान प्रयोग झाला, मला आवडला. मकरंद सरांना काय वाटतं ते विचारूयात. फॅन्टॅस्टिक. वरच्या ज्या टोप्या आहेत किंवा तुमचे एप्रन्स आहेत त्यामुळे तुम्ही दिसायला खूप छान वाटताय. एकदम तुम्ही असे कोणी म्युझिशियन्स वाटत नाही. तुम्हाला बघायलाच इतकं बरं वाटलं. आणि छान पद्धतशीरपणे भालदार चोपदार सारखे 2 मिक्सर आहेत इथे 2 कॉर्नरला, वा सर. आणि तुम्ही मध्ये आहात. तर मला असं वाटलं की काहीतरी आता बनणार बाबा इथे. आणि ती प्लेट पहिली जी तुटली ती ऍक्सिडेंटली तुटली. चुकून आधीच तुटली गेली. तेच म्हणजे मी ते म्हणतोय. त्याचा बीट जास्त जोराने पडले त्यामुळे ती आधीच तुटली गेली. करेक्ट आहे. तुझी प्लेट तिकडे चुकून तुटली म्हणून त्यांनी पाणी टाकलं त्यावेळेला. तो टाकणारा नव्हता. करेक्ट आहे ना? तर त्याची जी एक मजा आली बघ. चुकलेल्या गोष्टींची मजा असते. चुका तुझ्यासाठी तुझे अस्त्र बनतील. तर त्या चुकांना जरा वाव दे. तर पाहूयात तुम्हाला किती पदकं मिळतात, सॉरी मेडल्स मिळतात मुग्धाजींकडून. मी तुम्हाला देणार आहे 9 मेडल्स. 9 मेडल्स. पुढच्या भागात नक्की भेटूया. थँक्यू.